आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जिल्हा परिषद झाली, महापालिका झालं, आता कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात ज्याच्याकडं संपूर्ण लक्ष आहे त्या गोकुळ दूध संघाची रणधुमाळी सुरू होणार. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल गोकुळसाठी, पण त्याची रणधुमाळी 3-4 महिने आधीच आता सुरू होणार हे नक्की आहे. कारण यापूर्वीच आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं होतं की गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीनं लढणार. त्याला लगेच खासदार धनंजय महाडिक यांनी काल उत्तर दिलं. काय म्हणाले ते पहा. ज्या पद्धतीनं नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही सगळ्यांनी समन्वयानं निवडणुका लढल्या, त्याच पद्धतीनं गोकुळमध्ये सुद्धा महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं असं आमच्या सगळ्यांची एक साधारण चर्चा झालेली आहे. प्रोग्राम डिक्लेअर झाले की या संदर्भात अधिक माहिती आपल्याला सांगता येईल. आता आपण ऐकलं धनंजय महाडिक काय म्हणाले. याचा अर्थ ही लढाई महाडिक विरुद्ध पाटील अशी नको, तर ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच व्हायला हवी हे आता दोन्हीकडनं स्पष्ट झालेलं आहे. काही झालं तरी ही लढाई अंतिम क्षणी महाडिक विरुद्ध पाटील अशीच होणार आहे. पण यामध्ये आता दोन्हीकडं नेत्यांची, सरदारांची संख्या मोठी निश्चितपणे होणार आहे. जे सरदार गेल्यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत होते त्यातले बरेच जण आता त्यांच्या सोबत नसणार, ते त्यांच्या विरोधात असणार. बरेच नेते त्यांच्या सोबत नसणार, ते त्यांच्या विरोधात असणार. सगळ्यात मोठे नेते म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे, हे दोन नेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबत नसणार, ते बरोबर उलटे असणार. म्हणजे महाडिक यांच्या सोबत असणार, महाडिक गटासोबत असणार, महायुतीमध्ये असणार. त्यामुळं आता एकाकी झुंज आमदार सतेज पाटील यांना द्यावी लागणार आहे. जशी त्यांनी महापालिकेत दिली, जिल्हा परिषद दिली, तशीच लढत आता त्यांना गोकुळमध्ये द्यावी लागणार आहे. कारण आता त्यांना ना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सोबत राहणार आहेत, ना आमदार चंद्रदीप नरके. कारण विधानसभा निवडणुकीत या दोघांनाही आमदार सतेज पाटील यांनी बराच त्रास दिलेला आहे. त्यांच्या मैदानात जाऊन तिथं त्यांच्या विरोधकांना मोठं बळ दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा रागसुद्धा आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत शब्द पाळला नसल्याचा राग आमदार विनय कोरे यांच्या मनात आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांची आणि त्यांची राजकीय मैत्री किती असली तरी आता मात्र दोर तुटलेला आहे, दरी वाढलेली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना काही झालं तरी महायुती सोडता येणार नाही. त्यामुळे एकमेव आधार होता तो मंत्री हसन मुश्रीफांचा, तो आधार सुद्धा सतेज पाटील यांचा तुटलेला आहे. त्यामुळे आता त्यांना एकाकी झुंज द्यावी लागणार हे नक्की आहे. पण ही झुंज देताना त्यांच्याकडे जमेची बाजू सगळ्यात मोठी काय आहे, तर त्यांच्याकडं किमान 5-6 पेक्षा अधिक आत्ता विद्यमान संचालक आहेत. याशिवाय त्यांनी वाढवलेले मतदार. साधारणतः 4 मे 2023 पर्यंत ज्या सभासदांची नोंदणी झाली ते सगळे मतदार असणार आहेत आणि अशांची संख्या तब्बल 2000 पर्यंत असणार आहे. म्हणजे गेल्या वेळी 3800 मतदार होते, आता 5000 मतदार असणार आहेत. आणि सगळ्यात मोठी जमेची बाजू हीच आहे, त्यांनी वाढवलेली सभासद संख्या. त्या जोरावर ते सत्ताधाऱ्यांना घायाळ करू शकतात, नामोहरण करू शकतात, त्यांना घाम फोडू शकतात. जसं त्यांनी महापालिकेत फोडलं, जिल्हा परिषदेलाही अनेक मतदारसंघात त्यांनी घाम फोडला, तीच अवस्था गोकुळमध्ये होणार हे नक्की आहे. कारण जिल्हा परिषदेत ज्या पद्धतीने एकाकी लढले, मोठ्या प्रमाणात जागा आणल्या, 15 जागा आणल्या, महापालिकेत हा आकडा 34-35 पर्यंत गेला, तीच अवस्था गोकुळमध्ये होणार हे नक्की आहे. पहिल्या टप्प्यात गोकुळ बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण
ज्या पद्धतीनं खासदार धनंजय महाडिक यांनी आता या मैदानात उडी मारली ते पाहता ते आता बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठीच प्रयत्न करतील. कारण वाढवलेल्या 5 किंवा 6 जागा आमदार सतेज पाटील यांना देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न राज्य पातळीवर निश्चितपणे होईल. पण तो होऊ नये यासाठी आत्तापासूनच खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आणि त्याचाच पहिला शड्डू त्यांनी यासाठीच मारला की महायुतीच्या वतीनं ही लढाई होणार. जशी महापालिकेची झाली, जशी जिल्हा परिषद झाली, तशीच लढाई गोकुळची होणार हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. याचा अर्थ महाविकास विरुद्ध महायुती अशीच गोकुळची लढाई होणार आहे. गोकुळकडे म्हणजे महायुतीकडे सध्या नेत्यांची संख्या मोठी आहे. जवळजवळ 23 नेते आहेत. अगदी जिल्हा पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत 23 नेते आहेत. या सगळ्या नेत्यांना त्यांचं समाधान होणं अशक्य आहे. त्यामुळे आता कुणाला थांबवायचं, कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात वाद महायुतीत नक्की होणार आहे. आणि हा वादच आमदार सतेज पाटील यांना फायदेशीर ठरणार आहे. त्यांना आयतं बळ काही ठिकाणावर निश्चितपणे मिळणार आहे. कारण जे थांबतील ते निश्चितपणे, जे थांबवले जातील, ज्यांना थांबवलं जाईल ते निश्चितपणे आमदार सतेज पाटील यांच्या सोबत जाणार हे नक्की आहे. त्यामुळं आता वाट निश्चितपणे बघतील आमदार सतेज पाटील कोण दुखावतील महायुतीतले याची, आणि ते त्यांना आपल्या सोबत घेतील. 3-4 महिने गोकुळचं ही रणधुमाळी जोरात सुरू होणार आहे. आता पहिलं टोकन यापूर्वीच पोच झालेलं आहे. दुसऱ्या टोकनची सुरुवात आता येत्या आठवड्याभरात सुरू होईल. म्हणजे आपल्यालाच मत कसा सभासद देतील याची फिल्डिंग दोन्ही बाजूने निश्चितपणे लागणार आहे. यापूर्वीच ती लागलेली आहे. आता त्याला पुन्हा दुसऱ्या टोकनपासून जोर येणार हे नक्की आहे. गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक नाडी आहे आणि ती सत्तेत असणं, ती सोबत असणं, तिथं आपली सत्ता असणं हे प्रत्येकाला अतिशय महत्त्वाचं आहे. याच 25 वर्षे गोकुळच्या सत्तेला सोबत राहून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अनेक सत्तास्थानं मिळवली ती गोकुळच्या बळावर. त्यामुळं आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ असू दे, विनय कोरे असू दे, या सगळ्यांनी गोकुळमधून महाडिक गटाला बाजूला केलं. आता तीच राजकीय पुनरावृत्ती किंवा राजकीय जे काय फेरी आहे ती आता उलट्या बाजूला होणार. काही करून आमदार सतेज पाटील यांना गोकुळमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न महाडिक गट ताकदीनं करणार. कारण 5 वर्षापूर्वी जी खेळली आमदार सतेज पाटील यांनी खेळली तेच आता महाडिक करत आहेत. त्यासाठी ते सर्वांना आपल्या सोबत घेत आहेत. महायुती हा एकच शब्द त्यांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण तो राज्य पातळीपासून त्याची सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांचा आदेश येईल निश्चितपणे महायुतीच्या झेंड्याखाली लढा म्हणून. कारण यापूर्वीच जेव्हा अध्यक्ष करायचं होतं, नावेद मुश्रीफ जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हाच महायुतीचा अध्यक्ष हा नारा दिला गेला. पुन्हा आता या निवडणुकीत तोच नारा मुंबईतनं दिला जाईल. त्यामुळं स्थानिक नेत्यांना आपल्या सोयीनं काही करता येणार नाही. महायुतीच्या झेंडाखालीच त्यांना लढावं लागेल. आणि ही लढाई आता महायुती महाविकास असं म्हणत असताना ती महाडिक आणि पाटील या 2 गटात होणार हे नक्की आहे. आता लढाईला सुरुवात झालेली आहे. शड्डू दोन्हीकडून मारला आहे. आमदार सतेज पाटील यांनी शड्डू मारलाच गेल्या आठवड्यात. आता लगेच निवडणूक जाहीर होताच, प्रक्रिया सुरू होताच खासदार धनंजय महाडिक यांनी शड्डू मारलेला आहे. मैदान तापणार. आता दोन्ही पैलवान शड्डू मारलेला आहे. बघूया आता येत्या पुढच्या 2-3 महिन्यात खडाखडी जोरात होणार. जूनमध्ये त्याचा निकाल लागणारच आहे. काय निकाल लागणार येत्या 2-3 महिन्यात, आतल्या गोष्टी काय घडणार, पडद्यामुळे काय गोष्टी घडणार, काय हालचाली होणार, या सगळ्यांची इत्तंभूत माहिती महाधुरळावर निश्चितपणे देत राहील. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.